दुसरीकडे सुवर्णा काजलच्या खोलीत जाते. काजल, उठ आणि माझं ऐक. सुवर्णाचा आवाज ऐकून ती अचानक जागी झाली. हा मॅडम, बोला ना. सकाळी सकाळी माझ्या खोलीत? तुम्हाला काय झालं ते सांगा. सुवर्णा काजलचे केस मागे ओढून म्हणाली की मी तुला एक टास्क दिला होता, तो अजून का नाही केलास? कधी घेणार आहेस अवनीचा जीव? काजल बेडरूमवरून उठून सुवर्णाचा हात मागे फिरवत म्हणते की अरे दीड दमडीची बाई, तू आज माझ्या केसांना हात लावायची एवढी हिंमत आली तुझ्यात? आजच्या नंतर असं काही केलं तर मी तुझा जीव काढून घेईन. आणि ऐक, अवनी माझी बहीण, माझी मैत्रीण, माझं कुटुंब. मी तिचा जीव घेण्याचं स्वप्नही पाहू शकत नाही. मला तुझं सत्य जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी त्या दिवशी तुला साथ दिली. आणि आता जर तू अवनीला इजा करायचा प्रयत्न केला तर माझ्याकडे तुझे सर्व व्हिडिओज आहेत आणि जे मी वनराज काकांना दाखवीन. आणि आर्यम जिजूंनी बघितलं तर तुझं काय होईल हे तुला पूर्ण माहीत आहे. चल आता, मला झोपू दे. सुवर्णा रागानं काजलकडे पाहते आणि तिच्या खोलीत जाते. सुवर्णा तिच्या खोलीत येते आणि रागाच्या भरात इकडे तिकडे वस्तू फेकू लागते. ही काजल स्वतःला खूप हुशार समजत आहे. असं वाटते की लवकरच काहीतरी करायला हवं. तिचा फोन वाजला तेव्हा ती स्वतःशीच बडबडत होती. हॅलो, सुवर्णा म्हणते पलीकडून. हॅलो मॅडम, तुमचं काम झालं आहे. आम्ही तुमच्या मुलाला रणविजयच्या तावडीतून बाहेर काढलं आहे. ठीक आहे, मी आत्ताच येते. कुठे आहात तुम्ही? सुवर्णा म्हणाली. पलीकडून. आर्यमच्या माणसांनी तुमच्या मुलाला खूप जखमी केलं आहे, म्हणूनच आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. ठीक आहे, मला सगळे डिटेल्स दे, मी येते, म्हणत सुवर्णा फोन कट करून बेडवर टाकते. रणविजय स्वतःला काय समजतो? मेसेज येताच ती तिथून निघून जाते. तर दुसरीकडे स्वयंपाकघरात अवनी आज पहिल्यांदाच सर्वांसाठी जेवण बनवत होती. अर्ध्याहून अधिक नातेवाईक रात्रीच निघून गेले होते. लग्नानंतर आता फक्त आर्यमचं कुटुंब आणि काका काकू उरले होते आणि फक्त आर्यमचा खास मित्र उरला होता. 2 वाजता सर्वजण डायनिंग टेबलवर येऊन बसले. अवनी सर्व्हरच्या साहाय्याने सर्व वस्तू टेबलावर आणते आणि सर्वांचं जेवण सर्व करून आजी आणि ती पण जेवायला बसते. जेवण आटोपल्यानंतर सर्वजण अवनीचं खूप कौतुक करतात आणि तिला गिफ्टही देतात. अवनी सगळ्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेते. मग काही वेळाने सगळे आपापल्या रूममध्ये जातात. सगळं टेबल साफ करून अवनी तिच्या रूममध्ये येते आणि रणविजयकडे रागाने बघते. रणविजय आपलं काम करत असताना अवनीच्या चेहऱ्याकडे पाहतो. काय झालं? तू असं माझ्याकडे का बघतोयस? मला खाणार आहेस की काय? सर्वांनी माझ्याकडं तोंड करून माझ्या जेवणाचं कौतुक केलं. किती प्रेमानं मी जेवण बनवलं होतं. रणविजय अवनीच्या ओठांकडे प्रेमळ नजरेने पाहत होता. सगळ्यांचं समोरून एकदाही काहीच बोलला नाहीस तू. आता तू माझ्यासोबत बोलू नकोस. मी तुझ्यावर रागावलीये. अवनी रागानं तोंड फिरवते. ती रणविजयकडे पाठ करून उभी राहते. रणविजय उभा राहतो आणि मागून अवनीला मिठीत घेतो. सरक जा, माझ्यापासून दूर राहा. अवनी त्याच्यावर चिडली होती. जेवण खूप चविष्ट होतं. मी खाण्यात एवढा व्यस्त होतो की स्तुती करायला विसरलो यार. आणि तरीही तुझ्याशिवाय मला समजून घेणारं कोण आहे? माझ्याकडे बघ, मी तुला गिफ्ट देईन. तो अचानक अवनीला स्वतःकडे वळवतो आणि तिच्या दोन्ही हातांनी तिचे गाल पिळतो. त्यानं आपले ओठ अवनीच्या गरम नाजूक ओठावर ठेवतो, ज्यामुळं अवनी तिचे डोळे बंद करते. रणविजय, बस कर. ही वेळ आहे का या सगळ्याची? जा आणि मला माझं काम करू दे. रणविजय अवनीच्या ओठांवर बोट चालवत म्हणाला. प्रेमाला वेळ नाही, तू समजून घे. आणि आता माझ्याकडे पण लायसन्स आहे, त्यामुळे तू मला तुझ्यावर प्रेम करण्यापासून रोखू शकत नाहीस. तू समजून घे. आता तू मला डिस्टर्ब केलं तर रूममधून बाहेर काढीन. तू मला धमकावत आहेस, अवनी म्हणाली. रणविजय हा असं म्हणतो आणि अवनीच्या गुलाबासारख्या ओठांचं चुंबन घेऊ लागतो. दुपारी 3 वाजता रणविजय गाढ झोपलेला पाहून अवनी हळूच उठते, वॉशरूममध्ये जाते, फ्रेश होऊन कोणाला तरी भेटायला निघते. 2 तासांनी रणविजयचे डोळे उघडले. तो सगळीकडे अवनीला शोधतो, पण त्याला ती कुठेच सापडत नाही. त्यामुळे रणविजयला अवनीची काळजी वाटू लागते.
रणविजय रागानं वीरला फोन करतो. वीर आर्यमचा रागावलेला आवाज ऐकून आर्यमकडे धावत येतो. सर, तुम्ही फोन का केला होता? शोध कुठे आहे सुवर्णा, CCTV पटकन तपास, कळल्यानंतर मला फोन कर, मी बाहेर जात आहे, रणविजय म्हणाला. अरे रणविजय, एवढं चिडून कुठे चालला आहेस? आजी म्हणाली. मला माहीत नाही, असं म्हणत तो घराबाहेर पडला. अवनी रणविजयच्या आयुष्यात आल्यापासून रणविजयचा राग बराच कमी झाला होता. आज तो त्याच्या जुन्या रागात होता आणि आर्यमला न सांगता कुठे निघून गेली आहे असं त्याचं मत होतं. रणविजय रागानं गाडी चालवत म्हणाला, सुवर्णा, आज जर तू माझ्या अवनीला काही केलंस तर या जगात तुझा शेवटचा दिवस असेल. एक निर्जन कारखान्यात काजल आणि अवनीने सुवर्णाला खुर्चीला बांधलं होतं. अवनी बेटा, काय करतेस? सुवर्णा म्हणाली. हे ऐकून अवनी हसायला लागली. बेटा, मी कधीच तुझी होणार नाही. ज्यानं माझ्या आईवडिलांना माझ्यापासून हिसकावून घेतलं, माझ्या नवऱ्याच्या आईला हिसकावून घेतलं, मी तुझी मुलगी कधीच होऊ शकत नाही. तू माझ्यापासून आणि माझ्या आर्यमकडून खूप काही हिसकावून घेतलं आहेस, म्हणून आज मी तुझा शेवट करणार आहे आणि माझ्या कुटुंबापासून कायमची तुझी कथा दी एंड करणार. तू काय करणार आहेस? सुवर्णा म्हणाली. तू माझ्या आई बाबा आणि रणविजयच्या आईसोबत जे केलंस ते एका कारखान्यात जाळले. आज तुला पण तोच कारखाना जाळणार. तू सगळ्यांचा विश्वासघात केला आहेस. दुसरीकडे लाईट लावल्यानंतर मॅनेजरच्या चेहऱ्यावरील मास्क काढून टाकते आणि दुसऱ्या चेहऱ्यावरील मास्क देखील काढून टाकते. तो चेहरा सुवर्णाचा मुलगा अर्णवचा होता. हे बघ, तुला माझ्यासोबत जे पाहिजे ते कर, पण माझ्या मुलाला सोडून दे, सुवर्णा म्हणाली. सॉरी, खूप उशीर झाला. आता काही होऊ शकत नाही. आज तू आणि हे दोघे संपले. काजल, सगळीकडे पेट्रोल ओतलं आहे ना? हा. अवनी, आता इथून निघूया. दोघीही कारखान्याच्या बाहेर जाऊन कारखान्याला आग लावतात. दुसरीकडे वीर रणविजयला अवनीबद्दल कॉल करतो आणि त्याला लोकेशन पाठवतो. काही वेळानं रणविजय वीरसोबत कारखान्यात पोहोचतो, जो अर्ध्याहून अधिक जाळलेला होता. ते बघता बघता अवनी रडत होती. मला आशा आहे की आज मम्मा, पप्पा आणि आंटी तुम्हाला शांती मिळाली असेल. मला हे करायचं नव्हतं, पण माझ्या डोळ्यासमोर असलेल्या बाईनं सगळं केलं आहे म्हटल्यावर सहन होत नव्हतं. तेवढ्यात तिथं रणविजय येतो. अवनी, हे तू काय केलंस? अवनी रणविजयला पाहून त्याला मिठी मारते. माफ कर रणविजय, मला माहीत आहे तू तिला शिक्षा केली असती, पण मला हे सहन होत नव्हतं. मला स्वतःला तिला शिक्षा करायची होती. आईबाबांच्या आत्म्याला शांती करायची होती आणि तिला तिची शिक्षा द्यायची होती. तिनं काहीही केलं तरी तिने आंटीला जे काही केलं त्याबद्दल तिला शिक्षा करायची होती. हो अवनी, मी समजू शकतो. आता इथून जाऊ. तू मला तुझ्या प्लॅनबद्दल सांगितलं असतंस तर मी पण तुझ्याबरोबर आलो असतो. मग दोघेही हसायला लागतात आणि तिथून दोघे काजलच्या फ्लॅटवर पोहोचतात. एक माणूस पत्र घेऊन मित्तलच्या घरी येतो, जे अवनीनं सुवर्णाच्या वतीनं पाठवलं होतं. विहान, हे कसलं पत्र आहे? काय लिहिलं आहे? कोणी पाठवलं आहे? वनराज म्हणाले. डॅड, आजी आजोबा, ह्याच्यात लिहिलं आहे की मी सुवर्णा माझ्या पापांची तुम्हा सर्वांची माफी मागते. आजपर्यंत मी तुम्हा सर्वांची खूप फसवणूक केली आहे. मीच रणविजयच्या आईला आणि वनराजला, तुमच्या जिवलग मित्रांना मारलं कारखान्यात. आणि अवनी दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या मित्राची मुलगी आहे. वनराज, मी फक्त पैशासाठी लग्न केलं होतं तुमच्यासोबत. रणविजय तुम्हाला नेहमी माझ्याबद्दल सत्य सांगत असे. मला मिस्टर रावत यांचा एक मुलगाही होता, ज्याचं नाव अर्णव रावत आहे. जेव्हा तुला हे सत्य कळेल तेव्हा मी या जगापासून दूर जाईन. यापुढे मी तुम्ही लोकांना फसवू शकणार नाही. यापुढे मी तुम्हा लोकांशी संपर्क साधू शकणार नाही. म्हणूनच आज मी स्वतःला संपवणार आहे. मला माहीत आहे की माझे हे सर्व सत्य जाणून घेतल्यावर तू माझा तिरस्कार करशील, पण तरीही तुला शक्य असेल तर मला माफ कर. तुला माझं सत्य कळल्यानंतरही मला माफ करणं योग्य नाही, तरीही शक्य असल्यास माफ कर. वनराज, कृपया मला माफ करा. तुम्ही मुलं मला माफ करा. हे पत्र वाचून विहानला एकदमच धक्का बसला.
आई अशी असण्यापेक्षा मेलेलीच बरं, असं म्हणत विहान रडू लागला. वनराज रागावला. सुवर्णा, तू माझं आणि माझ्या कुटुंबाचं आणि अवनीचंही भलं केलं नाहीस. तू मेलीस हे चांगलं झालं. नाहीतर आज मीच तुला मारलं असतं. माझा रणविजय नेहमी बरोबर होता. नेहमी तिच्याबद्दल सांगत होता. पण आम्ही कधीच विश्वास ठेवला नाही. त्या सुवर्णानं माझ्या मुलाचं संपूर्ण बालपण हिसकावून घेतलं. प्रथम माझ्या रणविजयची आणि मग अवनीची. लहानपणी दोघेही किती आनंदात होते. मग अचानक अवनीच्या जाण्यानं रणविजय खूप शांत झाला होता. तिनं हे सगळं चांगलं केलं नाही. आजी म्हणाली, ही बातमी मीडियाला द्या, कारण मला या महिलेविरुद्ध कोणतंही स्पष्टीकरण द्यायचं नाही. ती स्वतः मेली हे चांगलं आहे, नाहीतर तिला माझ्या रणविजयपासून वाचवणं फार कठीण झालं असतं. त्या सुवर्णानं खूप काही केलं, आजोबा म्हणाले. सगळे एकत्र बसले होते. सगळे खूप उदास होते. असंच बसले असताना संध्याकाळ झाली होती. काही वेळानं रणविजय आणि अवनी पण आले. अवनी, इकडे ये बाळा. मग आजी सुवर्णाचं पत्र अवनीच्या हातात देत म्हणाली, बाळा, हे पत्र एकदा वाच. पत्र वाचून अवनी रडायला लागते. तिने स्वतः पत्र लिहिलं होतं, पण तरीही ती तिच्या आईवडिलांबद्दल बोलत होती. वाचून तिला खूप वाईट वाटलं. त्यामुळे तिला अश्रू आवरता आले नाहीत. आजी अवनीला मिठीत घेतात. अवनी तिला मिठी मारून कितीतरी वेळ रडत राहते. रणविजय, हिला थोडा वेळ तुझ्या खोलीत घेऊन जा आणि झोपायला लाव, आजी म्हणाली. हो आजी. तो अवनीला आपल्या मिठीत घेतो आणि बेडरूममध्ये घेऊन जातो. तो तिला खोलीत घेऊन येतो, बेडवर झोपवतो आणि खोलीचा दरवाजा आतून लॉक करतो. मग तो अवनीजवळ येऊन तिचे अश्रू पुसत बसला. आता तू का रडत आहेस? आपण तिला तिच्या कृत्याची शिक्षा दिली आहे, मग तू का रडत आहेस? मला समजू शकतं की तू तुझ्या संपूर्ण बालपण अनाथाश्रमामध्ये घालवलं आहेस. पण आता बघ, तुझा पूर्ण परिवार आहे. मी आहे. आजच्या नंतर तू कधीही रडणार नाहीस. तुझ्या डोळ्यात पाणी नको आहे मला. मला फक्त तुझ्या चेहऱ्यावर माझ्या प्रेमाचा आनंद पाहायचा आहे. तुला समजलं का? आय लव्ह यू अवनी. अवनीला कपाळावर चुंबन घेत तो पुन्हा म्हणाला, आता थोडा वेळ झोपूया, नाहीतर तुझी तब्येत खराब होईल. रणविजय, आयुष्यभर तू माझ्यावर असंच प्रेम करशील? तू मला तुझ्यापासून कधीच दूर करणार नाहीस ना? तू माझ्यावर नेहमीच प्रेम करशील ना? हा अवनी, मी तुझ्यावर असंच प्रेम करीन, नेहमी. आता तू थोडा वेळ झोप. अवनीच्या डोक्याला हात लावून तो तिला झोपवतो. रणविजय संध्याकाळी सगळ्यांसोबत बसून कॉफी पित होता. घडलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सगळे थोडे उदास झाले होते. प्रत्येकाचा मूड सुधारण्यासाठी रणविजय विचारपूर्वक बोलत होता. आजी आजोबा, तुमचं लग्न झालं होतं तेव्हा तुम्ही कुठं हनीमूनला गेला होता? निर्लज्ज, लाज नाही वाटत का? कोणीतरी आजोबांना असे प्रश्न विचारतात का? आजी म्हणाली. आजी, मला एक गोष्ट सांग. मला माझ्या अवनीला कुठे घेऊन जावं याबद्दल काही कल्पना द्या, रणविजय म्हणाला. तू तिला स्वित्झर्लंडला घेऊन जा. व्हॅलेंटाईन डे पण येतोय. हा प्रेमाचा दिवस तिथे खूप छान साजरा केला जातो, आजोबा म्हणाले. ठीक आहे आजोबा. वीर, माझ्या आणि अवनीसाठी स्वित्झर्लंडची 2 तिकीटं बुक कर आणि तिला सांगू नकोस. मी तिला सरप्राईज करेन. एवढ्यात अवनी पण खाली येते. बाळा, तुला छान झोप लागली का? हो हो आजी, मला छान झोप लागली. रणविजय उठतो आणि बाहेर जातो. रणविजयला जाताना पाहून अवनीही त्याच्या मागे लागले. रणविजय, कुठे चालला आहेस? मला काही काम आहे. मी 10 वाजेपर्यंत येईन. तू रात्री जेवून झोप. रणविजय गाडी स्टार्ट करून निघून गेला आणि अवनी त्याला जाताना पाहत राहते. किती दुष्ट माणूस आहे तो. तो थांबलाच नाही. मला तुझी गरज होती, हे का समजू शकत नाही? आज मी जे काही केलं त्याबद्दल मी जितकी आनंदी आहे तितकीच मी दुःखी आहे. विहानसाठी आणि सुहानाला बघून नको वाटतं मला. त्यांच्या आईला हिसकावून घेतलेल्या वेदना मला त्यांना कधीच द्यायची नव्हती. आज मी स्वतःला वचन देते की मी त्या दोघांची एक चांगली आई आणि वहिनी होईन. मी स्वतःला वचन देते. आजी आजोबा येऊन वनराजच्या शेजारी बसतात. संगीता, एक कॉफी घेऊन ये, अवनी म्हणाली. हो वहिनी, आत्ताच आणते. आजी आजोबा, अंकल, मी विचार करत होते की घरी काही इंटिरियरचं काम करून घ्यावं का?
मी विचार केला आहे की थोडं काम केलं तर बदल पण होईल. त्यानंतर आपण पूजा हवन आयोजित करू. त्यातून थोडी सकारात्मक ऊर्जा येईल घरामध्ये, अवनी म्हणाली. कर बाळा, तुला जे हवं ते कर, आजी म्हणाली. अंकल, तुमच्या खोलीत पण काहीतरी चेंजेस करूया का? हां बाळा, तुला पाहिजे ते कर, फक्त तू आणि रणविजय नेहमी आनंदी राहा, वनराज म्हणाले. हो अंकल, टेन्शन घेऊ नका. रणविजय लवकरच तुमच्यासोबत बोलेल. तो तुमच्यावर खूप प्रेम करतो, अवनी म्हणाली. मला माहीत आहे बाळा, तू जिथे असशील तर सगळं ठीक होईल, वनराज म्हणाले. जर तुम्ही आत्तापासून खूप खुश राहा आणि तुमची आणि आम्हा सर्वांची काळजी घ्या. तुमच्या मुलीची आज्ञा आहे. ठीक आहे बाळा. बरं, तुम्ही लोक आता TV बघत बोला. मी सगळ्यांसाठी जेवण बनवते. अवनीच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण TV बघत बोलायला बसले आणि अवनी किचनमध्ये गेली. काही वेळानं विहान देखील येतो. रात्री 9 वाजता अवनी डायनिंग टेबलवर जेवणाची व्यवस्था करून सगळ्यांना बोलावते. सगळे या, जेवण तयार आहे. रणविजय मागून येतो आणि अवनीला आपल्या मिठीत घेतो. तू काय करतोयस? मागे सरक. मला तुझ्यावर राग येतोय. अगं बघ, मी लवकर आलो. आता का राग येतोय? असं म्हणत तो तिला गालावर किस करतो. कोणी पाहिलं तर? तू खूप निर्लज्ज झाला आहेस. तेवढ्यात सगळेजण जेवायला सुद्धा येतात. अवनी रणविजयपासून दूर जाते. रात्रीचं जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या खोलीत जातात. अवनीला काम करताना पाहून रणविजय तिच्या जवळ येतो आणि तिला आपल्या उचलून बेडरूममध्ये घेऊन येतो. मला असं आणू नकोस आर्यम, सोड मला. मी माझ्या बायकोला मला हवं तसं आणू शकतो. तुला काय झालं? वर आण आणि मला काही फरक पडत नाही. अवनी हळूहळू रणविजयला स्वतःच्या जवळ घेते. मग तिचे मऊ ओठ रणविजयच्या ओठांवर ठेवून ती किस करू लागते. अवनी, तू खुश आहेस ना? अवनीनं रणविजयच्या छातीवर डोकं ठेवून चोळत म्हणाली. खूप खुश आहे मी. रणविजय, पहिल्या दिवसापासून मी तुझ्यावर खूप खुश आहे. जेव्हा गुंडांनी मला छेडलं होतं आणि मग तू मला घरी आणलं होतंस, त्यावेळी आपण किती जवळ होतो. अवनी रणविजयच्या छातीवर हलकेच ठोके मारत पुन्हा म्हणते. तू मला मुद्दाम त्रास दिलास ना? तुला माहीत आहे, मीच त्या गुंडांना पाठवलं होतं. हे ऐकून अवनी रागावून रणविजयकडे पाहत मोठा आवाज करत म्हणाली. काय? तू माझ्या ऑफिसमधून निघाल्याबरोबर मला कळलं की तू माझ्या लहानपणीची अवनी आहेस. म्हणून त्यावेळी तुला पाहण्यापासून मी स्वतःला रोखू शकलो नाही. कारण मी रणविजय मित्तल, आर्यम राहिलो म्हणून मी तुला थांबवलं. तू पूर्णपणे वेडा आहेस आर्यम, अवनी म्हणाली. हो, फक्त तुझ्यासाठी, नाहीतर मी कधीच कोणासाठी इतकं वेड्यासारखं काही केलं नाही. चल आता, मला झोपू दे. तू मला खूप थकवलं आहेस. हो का? मी पण खूप थकलो आहे, अवनी पटकन म्हणाली. थोडा वेळ एकमेकांशी बोलत असताना दोघेही झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता अवनीचे डोळे उघडतात. हळूच रणविजयचा हात पोटावरून काढून तिनं रणविजयचा शर्ट फरशीवरून उचलला आणि तो घातला. मग आर्यमच्या ओठांवर प्रेमानं चुंबन घेत वॉशरूममध्ये जाते. 2 वर्षांनी सिटी हॉस्पिटल. 11 फेब्रुवारी. रणविजय, आजी आजोबा, वनराज आणि सुहाना यांच्यासोबत खाजगी वॉर्डाबाहेर अवनीची वाट पाहत उभा होता. रणविजय, काळजी करू नकोस बाळा, सगळं ठीक होईल. बघ, अवनी खूप गोंडस बाळाला जन्म देणार आहे, आजी म्हणाली. का कुणास ठाऊक, मला खूप भीती वाटत आहे आजी, रणविजय म्हणाला. असं होतं बाळा, जेव्हा तुझा जन्म होणार होता तेव्हा मीही तितकाच घाबरलो होतो, वनराज म्हणाले. रणविजय सुरुवातीला काहीच बोलत नाही, पण थोड्या वेळानं तो खरंच बाबा म्हणतो. प्रत्येकजण रणविजयकडे आश्चर्याने पाहतात. क्षणभर स्वतः वनराजला पण आश्चर्य वाटतं. कारण सुवर्णा वनराजच्या आयुष्यात आल्यानंतर रणविजयनं वनराजला बाबा म्हणणं बंद केलं होतं. बाळा, तुझ्या जन्माच्या वेळी मी सुद्धा वॉर्डाबाहेर घाबरलेल्या अवस्थेत फिरत होतो. आई, तुला आठवतं का? वनराज म्हणाले. हा, मला चांगलं आठवतंय. तो स्वतः घाबरला होता आणि आम्हाला पण घाबरवत होता, आजी म्हणाली. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. डॉक्टर बाहेर येताच म्हणाले. अभिनंदन, मिसेस मित्तल यांनी एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. आम्ही तिला रूममध्ये शिफ्ट करतो आणि मग तुम्ही दोघांना भेटा. रणविजय आनंदानं वनराजला मिठी मारतो.
तो त्याच्या राजकन्येचा बाबा झाला होता. मला खूप आनंद झाला बाबा, तुम्ही पण आजोबा झालात. आजी पर्समधून 50,000 रुपयांच्या नोटा काढतात, रणविजयच्या अंगावर फिरवतात आणि नर्सला देतात. तुम्ही सगळे मिठाईसाठी घ्या. धन्यवाद आजी, नर्स म्हणाली. मिसेस अवनीला शिफ्ट केलं आहे, तुम्ही भेटा, डॉक्टर म्हणाले. रणविजय खोलीत प्रवेश करताच अवनी आणि राजकन्येला पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अवनी हळूच बोलते, इकडे माझ्याकडे ये. रणविजय तोंडावर हात ठेवून, आमची राजकुमारी अवनी, आमच्या प्रेमाचं प्रतीक, हा घे तुझ्या मांडीवर, अवनी म्हणाली. नाही, बाळ खूप लहान आहे, मी कसं घेऊ? एक काम करू, तू दे ना उचलून माझ्या मांडीवर. ठीक आहे. राजकन्येला अवनी त्याच्या मांडीवर ठेवते. रणविजयनं अवनी आणि त्याच्या राजकन्येच्या डोक्यावर चुंबन घेतो. ही आमची छोटू अवनी, असं म्हणताच अवनी हसायला लागते. किती गोंडस आहे ना, रणविजय म्हणतो. हां, ती तिच्या बाबांसारखीच गोंडस आहे, अवनी पटकन म्हणाली. थँक्यू सो मच अवनी, रणविजय म्हणाला. थँक्यू का? अवनीनं विचारलं. मला राजकन्या दिल्याबद्दल, इतका आनंद दिल्याबद्दल, म्हणत रणविजयचे डोळे भरून आले. अवनीनं रणविजयचे अश्रू पुसले आणि म्हणाली, तू वेडा आहेस, हे आपल्या दोघांचं प्रेम आहे, एकमेकांचे आभार मानण्याची गरज नाही, म्हणत ती यावर हसली. मी बाहेर सगळ्यांना बाळाला दाखवतो. तो बाळाला बाहेर आल्यानंतर आजी आजोबा आणि वनराजला दाखवतो. सुहानाकडे घेऊन येतो. भाऊ, मला बाळाला दे, म्हणत सुहाना म्हणते. रणविजय, हे घे. सुहाना बाळाला घेऊन रूममध्ये येते. वहिनी, मला एवढ्या सुंदर राजकुमारीची आत्या बनवल्याबद्दल धन्यवाद. आय लव्ह यू वहिनी. आय लव्ह यू टू बाळा. आता मला 2 मुली आहेत, अवनी म्हणाली. अवनीचं बोलणं ऐकून सर्वांना खूप आनंद होतो. 3 तासानंतर बाळाच्या आणि अवनीच्या सर्व चाचण्या झाल्यानंतर रणविजय अवनीला डिस्चार्ज घेतो. आजी आणि सुहाना आधीच घरी पोहोचल्या होत्या आणि त्यांच्या स्वागताची तयारी पूर्ण केली होती. विहाननं अवनी आणि रणविजयची खोलीही छान सजवली होती. सुहाना, जा आणि आरतीची थाळी तयार कर आणि ते लवकरच येतील, आजी म्हणाली. हो आजी, मी सगळं करून ठेवलेलं आहे, सुहाना म्हणाली. काही वेळानं रणविजय, अवनी आणि त्यांची लाडकी मुलगी आणि आजोबा वनराज घरी आले. आजी, भाऊ आणि वहिनी आले आहेत. आजी तिघांची आरती करते, एक नजर टाकते, मग दोघांना एकत्र आत यायला लावते. ब्रो आणि वहिनी, थांबा, सगळ्यांचे फोटो होऊ द्या. एक एक करून प्रत्येकानं रणविजय आणि राजकुमारीसोबत फोटो क्लिक केले. मग ढोलकी आली की सगळे एकत्र नाचले. अवनी सोफ्यावर बाळाला घेऊन बसली होती आणि सगळ्यांकडे बघत होती. विशेषतः आज ती रणविजयच्या चेहऱ्यावरून नजर हटवत नव्हती. आजच्या आधी तिनं रणविजयला इतका आनंदी कधीच पाहिलं नव्हतं. तू काय विचार करत आहेस, आजी म्हणाली. अवनीनं काही नाही म्हणून मान हलवली. थँक्स बाळा, मला माहीत आहे की तू रणविजय आणि वनराजमध्ये सर्व काही सुरळीत केलं आहेस आणि तुझ्यामुळेच आज इतक्या वर्षांनी वनराजला तो बाबा म्हणाला. अवनी आजीचा हात हातात घेऊन म्हणाली. सगळं सुरळीत केल्याचं श्रेय बाळ घेऊ शकतं. मी त्याला पप्पांना पप्पा म्हणायला सांगितलं नाही. बस, त्यानं आपल्या राजकुमारीसाठी केलं आहे. जोपर्यंत आपण त्या नात्यात सामील होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या नात्याची किंमत समजत नाही. कदाचित आज जेव्हा रणविजय स्वतः वडील झाला तेव्हा त्याला आपल्या वडिलांच्या नात्याची किंमत समजली आहे. म्हणूनच आज त्यानं स्वतः काही न बोलता त्यांना बाबा म्हणून स्वीकारलं. नाहीतर गेल्या 6 महिन्यांपासून आणि गरोदरपणातही मी या विषयावर रोज भांडत होते. पण मुलगी येताच तुमचा हट्टी नातू स्वतःच बदलून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता पंडितजी रणविजय, अवनी आणि बाळाला हवनसाठी बोलावतात. तिघेही येऊन बसतात. आज रणविजय आणि राजकुमारीनं मॅचिंग कपडे घातले होते, गुलाबी रंगाचे. त्यात तिघेही खूप छान दिसत होते.
हवन संपल्यावर तुम्हा दोघांनी मुलीच्या नावाचा विचार केला आहे का? वनराज म्हणाले, हा बाबा, मी विचार केला आहे. मी माझ्या बाळासाठी ईशानी नावाचा विचार केला आहे. अवनी, तुला ते आवडलं आहे ना? रणविजय म्हणाला. अवनीनं पण होकार दिला. खूप सुंदर नाव आहे, पंडितजी म्हणाले. पूजा संपल्यानंतर आजी पंडितजींना अनेक भेटवस्तू देते. ते घेऊन पंडितजी निघून जातात. मग काय, बाळाचं नाव ईशानी ठेवलं. घरात सुख, शांती, समाधान नांदू लागलं. तर मित्रमैत्रिणींनो, अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.